तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव धनंजय सावंत आणि मी तुमचं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवरती ईट स्लीप अँड रन विथ DJ। तर आज आपण आलो आहे आपल्या कर्मभूमीवरती। काल आपण 10 किलोमीटर गेले। मित्र होता माझ्याबरोबर, हिरानंदानीमध्ये गेलो होतो आणि मित्र होता। तर 10 किलोमीटर झाले आणि कसे झाले समजलं नाही आणि टाईम फ्रेमचा चांगला होता। 58 मिनिट्समध्ये 10 किलोमीटर झाले आमचे। तर म्हणजे मित्र असला या धावायला, कोण कंपनी असली ना, तर ऑटोमॅटिकली तुमचा स्टॅमिना स्पीड ऑटोमॅटिकली वाढतो आणि भरपूर काल हळूहळू आमचं रनिंग झालं होतं। असं काय फास्ट झालं नव्हतं। मी तरी भरपूर फास्ट धावतो, पण मित्र माझा अगदी स्टेबल धावतो एकदम कॉन्स्टंट स्पीडमध्ये। तर त्यामुळे काल तर चांगलं आमचं झालं। आज आता परत आपण आलो आहे आपल्या कर्मभूमीवरती। तर कर्मभूमीवरती आज धावूया परत आणि बघू आज किती 5-6 किलोमीटर धावू, जे रेग्युलर आपण धावतो तसं धावूया आणि संपवून परत मग घरी जाऊया। मग आपलं रेग्युलर कामं तर सुरू होणारच आहेत रात्रीची। तर आपण ते करूया, आता सुरुवात करूया। आता वाजलेत 4:15, परफेक्ट 4:15 झालेत। म्हणजे आपल्याला आता 5 वाजतील कमीत कमी संपवायला। पाऊस नाही आहे आणि वारा चांगला आहे, पण जोरात नाही वारा। त्यामुळे आता माझा ॲक्च्युली प्रॉब्लेम असं होतं, इथे धावताना वारा सुटला ना, भरपूर वारा आला की जे बोलतो आहे ना, वाऱ्याचा आवाज आणि माझा दोन्ही कोलाईड होतात। तर माझा आवाज येत नाही, वाऱ्याचा आवाज भरपूर होतो। वाऱ्यामुळे मी जे काय बोलतो आहे ते ऐकायला येत नाही। तर ठीक आहे, आता आपण जरा हळूहळू धावूया आणि प्रयत्न करूया आजचा रेकॉर्ड करायला, आजचा व्लॉग बनवायला प्रयत्न करूया। चला आता वारा भरपूर आहे। मला वाटतं तुम्हाला आता वाऱ्याचा आवाजसुद्धा येईल। एक राऊंड झाले। आता 5 राऊंड झाले, 6वी चालू आहे आणि भरपूर हळूहळू धावतोय। कारण का
व्हिडिओ नीट बनले पाहिजे म्हणून. आता 6वी राऊंड कंप्लीट झाले. 7वीला सुरुवात करतोय. सातवी राऊंड फक्त कुठेतरी पुढे फोन हँग करतो आणि रेकॉर्ड करतो, प्रयत्न करतो रेकॉर्ड करायला. सातवी राऊंड चालू आहे आपली. बारावी राऊंड चालू आहे आणि एक 2 शॉट्स घेतलेत मध्ये. आता 12वी कंप्लीट करतोय, हळूहळू करतोय. इन्स्टासाठी अजून मी काय शॉट्स घेतले नाही. ते कंप्लीट झालं ना माझा रन, त्याच्यानंतर घेईल थोडे.
आता 12-20 कंप्लीट आणि 13वी राऊंड सुरू. एक लेस निघाली. पंधरा राऊंड झाले दादा आणि म्हणजे 15वी चालू आहे. आता मी 2-3 शॉट्स घेतलेत आणि रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला आहे. हा एक वेगळा प्रयत्न चालू आहे माझा. पंधरा कंप्लीट आणि 16वी चालू आहे. आज जरा क्लायमेट चांगलं आहे, थंड आहे. ऊन नाही आहे, सावली आहे भरपूर आणि वारा अगदी गार वारा आहे. आता मी बोलते ते ऐकायला येते की नाही माहीत नाही. आता इथे येईल. अगदी सही क्लायमेट आहे रनिंगसाठी. आता 16वी राऊंड कंप्लीट होते. आणि वाजले 5. आता 17वी राऊंड चालू आहे.
20 राऊंड कंप्लीट झालेत आणि 21वी चालू आहे. तर नेक्स्ट 5 मिनटामध्ये आपला हा 25 राऊंड कंप्लीट होते. म्हणजे 5-6 किलोमीटर क्लिअर. मग थोडे वर्टिकल शॉट्स घेऊया इंस्टासाठी आणि यूट्यूब शॉर्टसाठी. बघू कसं काय घेता येतील, काय काय करायला लागेल. बघा, हा आमच्या घरचा सर्वात मोठा सुपर हिरो आहे. हा मॅजिकल मॅन. आणि ह्याला माझ्या व्हिडिओमध्ये व्हायरल व्हायचं आहे. होय, व्हायरल होणार आहे. तू व्हायरल होणार आहे. हो चालेल, मी धावत येऊ तिथून. आय विल रन अँड आय विल कम. ओके, यू क्लिक मेसेज. थकला माझा पोरगा. भरपूर धावलं ते. ना यू विल बी इन दिस व्लॉग. ओके, यू चेक. 24th राऊंड चालू आहे आणि नंतर लास्ट राऊंड, सेकंड लास्ट आहे, नंतर लास्ट राऊंड आहे. मग माझे 5-6 किलोमीटर कंप्लीट. लास्ट राऊंड संपत आले आता. तर माझे आजचा राऊंड कंप्लीट 5-6 किलोमीटर झाले. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल. आजच्या राऊंडमध्ये म्हणजे व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल. आमचं एक फॅमिलीमधलं सर्वात लाडका मुलगा आहे. आम्ही त्याला चिकू बोलतो. त्याला थोडं व्लॉगमध्ये व्हायरल व्हायचं आहे म्हणून तो माझ्याबरोबर धावायला आला. बोलतं मला सुद्धा धावायचं आहे. तर त्याला रन करून घेतलं. आता हा नुसता तो व्लॉग बघत राहील कंटिन्यू एकसारखा. बस मला वाटतं व्हायरल तोच करेल मला. असे तर ठीक आहे. आजचं तर माझा कोटा कंप्लीट झाला आहे आणि घरी जायचं टाईम. पण त्याआधी थोडेसे मला शॉर्ट्स घ्यायचे आहेत इंस्टासाठी आणि यूट्यूब शॉर्ट्ससाठी. तर 2-3 शॉर्ट्स घेईल मस्तपैकी. कारण का ते वर्टिकल घ्यायला लागतात. हॉरिझॉन्टल घेतलं तर शॉर्ट्स बरोबर येत नाहीत. म्हणजे तो यूट्यूब शॉर्ट्समध्ये बरोबर दिसत नाही. इंस्टावरती तर ठीक आहे, इंस्टावरती दिसतं, पण यूट्यूबबरोबर ते बरोबर दिसत नाही. त्यामुळे मला वर्टिकल शॉर्ट्सच घ्यायला लागतील. तर आता मी ते प्रयत्न करतो. पण त्याआधी छोटासा मेसेज सर्वांना. प्लीज तुम्ही जे काय करताय ते करत राहा आणि स्वतःवरती भरोसा ठेवा. कारण का मी आहे ना यूट्यूबवरती असे वेडी लोक बघितलेत. म्हणजे कायसो करतील, कायसुद्धा करतील आणि काहीतरी नवीन क्रिएट करतं. म्हणजे आता मला काल मित्रांनी सांगितलं, एक मुलगा असा एक दगड घेऊन आला आहे
आणि तो लात मारून मारून रोज त्या दगडाला लात मारून मारून गोल करणार. बस त्याचा हा एवढा एकच मोठं आहे, त्या दगडाला राऊंड गोल शेपमध्ये आणायचा आणि त्याला फक्त लाथा मारायच्या दगडाला. मग तो काय करतो, तो व्हिडिओ करत बसतो लात मारतानाचा. मग तो हळू हळू कधी तो राऊंड होईल तेव्हा होईल. पण त्याची इच्छा आहे की त्यांनी ते त्या दगडाला गोल करायचं आहे बस. म्हणजे लोक काय काय करतील बघा. तर आपण तर करतो आहे ते चांगलंच करतो आहे आणि हा चांगला मेसेजच आहे लोकांसाठी का प्लीज एक्सरसाइज करत राहा, स्वतःसाठी वेळ काढा. ह्या जगामध्ये फॅमिलीपेक्षा जास्ती कोण नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो सर्वात इम्पॉर्टंट फक्त फॅमिली आहे. तर त्यापेक्षा इम्पॉर्टंट या जगात काय नाही आहे. आणि जर काय फॅमिलीला चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला स्वतःला पहिले चांगलं राहणं गरजेचं आहे. आणि जर काय आपल्याला चांगलं राहायचं आहे तर आपली तब्येत चांगली असणं त्यापेक्षाही जास्ती गरजेचं आहे. तर तब्येत सांभाळा आणि तब्येतीची काळजी घ्या, पैसे वाचवा आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे फॅमिलीसाठी चांगला वेळ देता येईल तर तो चांगली वेळ द्या. ती सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण का वेळ गेली सगळं गेलं. पैसे कमवता येतील, वेळ कमवता येत नाही. तर वेळ वाचवा आणि जेवढा चांगला वेळ तुम्हाला फॅमिलीसाठी देता येईल तो द्यायचा प्रयत्न करा. तर एक्सरसाइज करा आणि तब्येत चांगली ठेवा. बस औषधं कमी, जितकी औषधं कमी तेवढा खर्च कमी आणि तुमचा तेवढी तब्येत चांगली. तर आता मी माझा हे भाषण आता इथे संपवतो आणि तुमची रजा घेतो. चला तर बाय बाय.